चरणाचा महिमा आहे, संतांच्या चरणरजाचा महिमा आहे, संतांच्या आलिंगनाचा महिमा आहे, संतांच्या भेटीचा महिमा आहे, संतांच्या दर्शनाचा महिमा आहे, संतांच्या सत्संगाचा महिमा आहे, संतांच्या तीर्थक्षेत्राचा सुद्धा महिमा आपल्याला पाहायला सापडतो महाराज. संतांच्या चरणरजाचा महिमा, संतांचे रजकण लागले काय होतं महाराज? संत चरणरज चरणरज लागता सहज वासनेचे बीज जनिताय वासनेचे बीज जनिताय वासनेचे बीज जनिताय संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. संतांच्या रजकणाचा महिमा महाराज. तुका म्हणे निवेतनु रजकणू लागता. तुकोबर आपल्याला सांगतात संतांच्या आलिंगनाचा महिमा आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुध्याच्या जोडे. संतांच्या आलिंगनाचा महिमा आहे. संतांच्या कशाचा महिमा आहे? की संतांच्या भेटीचा महिमा महाराज. संत आपल्याला ज्या दिवशी भेट देतील त्या दिवसाला सुद्धा संतांनी काय दिलेली? धन्यता दिलेली महाराज. धन्यादी दिन झाले संतांचे दर्शन. संत ज्या दिवशी दर्शन देतील तो दिवस धन्य आहे. दिवस नाही महाराज, ज्या काळात संत महात्मे भेटतील तो काळ सुद्धा कसा आहे महाराज? धन्य काळा भेटी पायी विधी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पेडवितो. संत आपल्याला ज्या काळात भेटतील तो काळ कसा धन्य महाराज. काळ सुद्धा नाही, संत ज्या वेळेला भेटतील त्या वेळेला सुद्धा काय संतांनी धन्यता दिलेली महाराज. धन्य ही आनंदाची सापडली वेळ तेने संत सज्जन भेटले कृपाळ. असा काळाला सुद्धा वेळेला सुसंतांनी काय दिलेले? संतांच्या भेटीचं वर्णन केलेलं आहे महाराज. असा संत ज्या दिवशी भेटतील तो दिवस कसा आहे? धन्य. असा संतांच्या भेटीचा संतांच्या दर्शनाचा महिमा महाराज. धन्य आदि दिन संत दर्शनाचा धन्य आदि दिन संत दर्शनाचा धन्य आदि दिन आदि दिन संत दर्शनाचा आनंद गणेशा दिलगिना आनंद जनिता दिलगिना आनंद जनिता दिलगिना आनंद जनिता दिलगिना अजवाने रात्रि आनंद जाए अजवाने रात्रि आनंद जाए अजवाने संतांच्या दर्शनाचा हा महिमा आहे महाराज. आपल्याला संतां ज्या दिवशी संत दर्शन देतील त्या दिवसाला काय संतांनी धन्यता दिलेली महाराज. आपल्याला गुरुवारी आमची मारुती महाराज पुढेकर एक उदाहरण सांगत असं बरं का महाराज. काय झालं म्हणे, एक व्यक्ती होता म्हणे, त्याचं तोंड पाहिले की जेवायला मिळत नव्हतं.
असा अनेकांचा अनुभव होता. आणि अनेक लोक काय झाले, राजाकडे तक्रार केली, बाबा याचं तोंड पाहिलं की जेवायला मिळत नाही, जेवायला मिळत नाही. का मग का राजे लोक काही काढता म्हणे, काही अंधश्रद्धा काढतात, याच्या तोंड पाहण्यात आणि जेवण्याचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही म्हणे, काही संबंध नाही. लोक म्हणे अनुभव घ्या, काय हरकत नाही. त्याला आणलं, राजवाड्यात आणलं, राजाच्या खोलीसमोर ठेवलं. राजेसाहेब पाठी उठले, त्याचं तोंड पाहिलं महाराज. त्याचं तोंड पाहिल्यानंतर खरोखर अशी अक्षरशः परिस्थिती निर्माण झाली, राजाला दिवसभर जेवायला मिळालं नाही महाराज, खायलाच मिळालं नाही राजाला. राजा म्हणाला, लोक म्हणतात तेच खरं, याचं तोंड पाहिले की जेवायला मिळत नाही. मग राजे म्हणे काय करा, याला फासावर द्या म्हणे, द्याला फासावर म्हणे. त्याला फासावर द्यायची तयारी झाली. मग त्याला फासावर द्यायच्या अगोदर अंतिम इच्छा, काय तुझी इच्छा आहे, तुला बिर्याणी खायची, काय खायची सांग शेवटी तुला. तो म्हणाला माझी एकच इच्छा आहे. काय म्हणे? जायचं आहे म्हणे, बिर्याणी काय खायचं म्हणे, फासावर जायचं, मरायचं म्हणे. मग राजेसाहेब माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे म्हणे? तुम्ही ज्यावेळेस मला फासावर देणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करा, जनता दरबार भरा म्हणे, आणि जनता दरबारामध्ये मला एक सूचना द्यायची. काय सूचना द्यायची राजेसाहेब म्हणे, सांग ना मला. इथं नाही म्हणे, तिथे देणार. राजे म्हणे मला इथंच सांग म्हणे महाराज. राजाने त्याला काय, राज हट्ट महाराज त्यांनी तिथं सांगितले, राजेसाहेब माझं तोंड पाहिल्यामुळे जेवायला मिळत नव्हतं. असा अनेकांचा अनुभव आणि तुमचा सुद्धा अनुभव आहे. पण मला आज असा अनुभव आला, काय म्हणे, आज पाठी उठल्या उठल्या मी तुमचं तोंड पाहिलं. कोण म्हणाला? तो माणूस म्हणाला, कोणला? राजाला. तुमचं तोंड पाहिल्यामुळं मला फासावर जायची वेळ आली, मी जनतेला लोकांना सांगणार आहे. मला सांगायचं काय, आपल्याला इतरांचं तोंड पाहिलं, दर्शन झालं, काय होतं महाराज, आपलं काम होत नाही. पण संतांचं दर्शन झालं, काय होतं महाराज, या संतासी भेटता हरे संसाराची व्यथा, पुळती पुळती अखंडित माठा ठेवीन. हा संतांच्या दर्शनाचा महिमा महाराज, संतांच्या सत्संगाचा महिमा आहे. तसं तुकोबर आपल्याला प्रस्तुत अभंगातून संतांच्या नामाचा महिमा सांगतात. संतांचं नाव घेतलेलं काय होतं महाराज, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. सज्जन नाम संत, संत कुणाला म्हणतात, जे चित स्वरूपाला प्राप्त झालेले त्यांना संत म्हणा. अशा संतांचं नाव घेतलं की आपल्याला पुण्य प्राप्त होतं महाराज. किती प्राप्त होतं? पुण्यवंत, तिथं वंत प्रत्यय लागलेला आहे. वंत, पुण्यवान वेगळा आणि वंत वेगळा महाराज. आपण जर विचार केला, आपण नाथसागर आहे, इकडं कोणतं धरण आहे, इकडं आपलं याचं खडकवासला धरण आहे. या धरणामध्ये किती पाणी, किती TMC पाणी, ते पाणी मोजता येतं महाराज. पण समुद्रातच पाणी मोजता येतं का? नाही. समुद्र कसा आहे, कसा आहे समुद्र? जलवंत आहे. तसं संतांचं नाव घेतलं किती पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. त्या पुण्याचं मोजमाप करता येत नाही, तुकोबराय सांगतात. तुकोबराय ठीक आहे, संतांचं नाव घेतलं, सज्जन नाम संत, यांचं नाव घेतलं, पुण्य प्राप्त होतं, मान्य आहे. पण तुमचं कसं काय? तुकोबराय म्हणतात माझी वाचा तुटी घेत नाही. दुसरं चरण, नेग माझी वाचा तोडे, नेग माझी वाचा तोडे, नेग माझी वाचा तोडे, नेग माझी वाचा माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तुकोबराय सांगतात, महान लाभ जर फुकट प्राप्त होत असेल तर माझी वाचा तुटी कशाला गेली. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. माझ्या वाणीने आता काय केलं, सतत त्या नामाचा काय लावला, छंद लावला महाराज. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी.
फुकट जर मानला प्राप्त होत असेल तर तुकोबराय म्हणतात कशाला सोडू मी महाराज. आपण जर लाभाचे प्रकार जर केले तर व्यवहारातला लाभ वेगळा बरं का महाराज. व्यवहारात आपण कशाला लाभ म्हणतो महाराज. रस्त्याने जाताना 1 रुपया सापडला काय म्हणतो मला लाभ झाला. त्याला लाभ म्हणता का. याला लाभ म्हणत नाही. लाभ कशाला म्हणतात महाराज. महालाभ वाचे वसे पांडुरंग किंवा तुका म्हणे संता ध्याता परब्रह्मची आले हाता. संतांचं चिंतन केलं आणि माझ्या पदरात काय झालं परमात्म्याची देवाची मला प्राप्ती झाली. एक नामाला महालाभ म्हणतात आणि एक देव प्राप्तीला काय म्हणतात महालाभ म्हणतात. म्हणून तुकोबराय सांगतात ने घेवाची वाचा तुटी महालाभ फुकासाठी. असा महान लाभ माझ्या पदरामध्ये काय झाला फुकट पदरात पडला. म्हणून तुकोबराय म्हणतात माझी वाचा काय करती सतत काय करती. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सतत संतांचं चिंतन करते. तुकोबराय ठीक आहे तुम्ही संतांचं नाम घेतलं पुण्य प्राप्त झालं महान लाभ तुम्हाला प्राप्त झाला. पण विश्रांतीचं काय. तुकोबराय म्हणतात संतांच्या चरणावर आपण जर भाव ठेवला तर आपलं विश्रांती प्राप्त होती. तिसऱ्या चरणात विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. विश्रांती हवी प्रत्येकाला महाराज. प्रत्येक जीवाला विश्रांतीची गरज आहे महाराज. विश्रांती आपल्या जीवनाचा काय अविभाज्य घटक आहे महाराज. तुम्ही कसं म्हणसाल कस का घटक आहे अविभाज्य. तर विचार करा आपण ज्यावेळेस एखादा मेला आपण त्याला काय करतो चौघाच्या खांद्यावर घेतो आणि चौघाच्या खांद्यावर घेतल्यानंतर गावाच्या बाहेर काय करतो आपण त्याला काय देतो विसावा देतो महाराज. मेल्यानंतर सुद्धा काय लागतो जीवाला विसावा लागतो महाराज. जीव विसावाच्या साडा संग धावा धावी करीत असे बापडा. ज्ञानोबा आपल्याला सांगतात विश्रांती नाही कुठे. आपल्याला विश्रांती आहे का. आपल्याला विश्रांती मिळाली का. अजून कोण आहे असं सांगा ना. कोणाला विश्रांती मिळाली कोणी खात्रीने सांगत नाही. पण तुकोबराय सांगतात तुम्हाला जर विश्रांती पाहिजे नाही तुम्ही काय करा विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. तुम्ही काय करा संतांच्या चरणाचा जो विश्रांतीचा भाव आहे ना तो काय विश्रांतीचा ठाव आहे महाराज. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर या भूमीवर या भूमीवर अलंकापूर या भूमीवर अलंकापूर या भूमीवर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर या भूमीवर या भूमीवर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर या भूमीवर
विश्रांतीचे ठाव संतांचे माहेर, ते या भूमीवरी अलंकापुर, जासी तरी जाई संताच्या गावा, होईली सावा तेथे मना. तुकोबराय सांगता संतांच्या गावाला जा. ते काय विश्रांतीचं स्थान आहे. आपलं जाऊ द्या महाराज, एकदा देवाला सुद्धा विश्रांतीची गरज बिघडली तेव्हा देव काय म्हणाल नामदेवरायला, नामदेवराय चला. कुठे चला? नामा म्हणे देवा चला तया ठाया. कुठं कुठं जायचं? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी वेळा. तिथं चला, तुम्हाला तिथं विश्रांती प्राप्त होईल. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. तुकोबराय म्हणता आपण जर संतांच्या चरणावर भाव ठेवला तर ते आपलं काय होते? विश्रांती प्राप्त होती. विश्रांती म्हणजे काय? तर पंचभूत जिथं लयाला जातात, कुठं? त्याला काय म्हणतात? देव म्हणतात, त्याला नारायण म्हणतात. असं विश्रांतीचं ठिकाण कोणतं आहे? एक संत महात्मा आहे आणि दुसरं कोण आहे? भगवान परमात्मा आहे. असं विश्रांतीचं स्थान संत महात्मा आहे महाराज. तुम्ही संतांच्या शब्दावर जर विश्वास ठेवला तुम्हाला काय होतं महाराज? विश्रांती प्राप्त होती महाराज. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. आपण जर संतांच्या चरणावर नुसता भाव जर ठेवला तर काय होतं? आपल्याला देवाची भगवंताची प्राप्ती होती महाराज. एक उदाहरण सांगतो आणि सेवा संपवतो महाराज. आमचे गुरुवारी मारुती महाराज कोराखरी एक उदाहरण सांगत असतात. काय झालं? एक अरण्यामध्ये एक भिल्ल राहत होता. त्याचा काय व्यवसाय होता? पक्षी मारायचे, खायचे. हा त्याचा एकमेव व्यवसाय. पण झालं एक दिवस असं झालं, संत महात्मे त्याच्या घरी आले महाराज. त्यांनी संत महात्म्याचे पूजन केलं आणि त्यांनी काही संतांना प्रश्न विचारले. त्या संतांनी सांगितलं तू एकच कर. काय कर? तू संतांचं नामचिंतन कर आणि संतांची या पायी हा माझा विश्वास. संतांच्या वचनावर शब्दावर तू काय ठेव? विश्वास ठेव. त्याने ऐकलं आणि त्यांनी काय केलं? त्याप्रमाणे त्याची भक्ती सुरू झाली महाराज. असे अनेक वर्षे लोटल्यानंतर संत महात्मे कुठे आले? त्याच्या घरी आले महाराज. त्याचा कंठ दाटून आला. संत महात्मे माझ्या घरात आले. मग त्यांनी काय केलं? संतांचं पूजन केलं. तेव्हा त्यांनी संत महात्म्याला म्हणले, महाराज तुम्ही मागच्या वेळेस आले, मला उपदेश केला, त्याप्रमाणे मी काय जीवनाची वाटचाल चालू आहे. पण एक करा ना म्हणे. काय? तुम्ही मागच्या वेळेस माझ्याकडे जेवले नाही, तुम्ही आता माझ्याकडे काय करा? जेवण घ्या म्हणे. ठीक आहे, संत महात्मा तुझ्याकडे जेवण करतो. काय करणार? तेव्हा तो काय म्हणाला, महाराज तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? मी तो आणून देतो. त्याचा काही दोष नाही महाराज, कारण त्याचा तो व्यवसाय होता. तो अरण्यात राहत होता. तेव्हा संत महात्मे म्हणाले, मला आवडणारा पक्षी आणशील का? हो तुम्हाला आवडणार. सांगा कोणता पक्षी? त्या संतांनी त्याला सांगितलं, मला आवडणारा पक्षी कोणता आहे? सशंक चक्रम सक्रीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुक्षणम. मला आवडणारा पक्षी कोणता आहे? ज्याच्या डोक्यावर काय? मोर मुकुट आहे, त्याने पितांबर नेसलेला आहे, कानामध्ये कुंडल आहे, हातात शंख चक्र त्यांनी धारण केलं, असा पक्षी तू घेऊन ये. तो म्हणाला, महाराज हा नवीनच पक्षी मी ऐकला, पण आहे का? संत महात्म्याला तो पक्षी आहे म्हणे. मग महाराज या जंगलात नाही भेटला, मी दुसऱ्या जंगलातून आणीन. तो निघाला. संतांच्या काय केलं? डोक्यावर मस्तक ठेवलं आणि तो निघाला. अरण्यात गेला महाराज. जवळजवळ 10 दिवस झाले त्याला पक्षी काही भेटला नाही. त्याने विचार केला, 10 दिवस झाले पक्षी आपल्याला भेटला नाही. तिकडे माझे गुरुदेव संत महात्मे उपासी, जर पक्षी जर भेटत नाही या देहाला ठेवून काय उपयोग? त्यांनी काय केलं? एक सरपण जमा केलं, चिता रचवली, त्याच उडी हाणणार तितक्याच भगवान परमात्मा प्रगट झाले. त्याला मागं ओढलं. मागं ओढल्यानंतर असा पडला होता, त्याच्या हाताला काय लागला? तो पक्षी लागला. जसा गुरुदेवांनी सांगितला होता. कोणता? सशंक चक्रम सक्रीट कुंडलम. ज्याच्या कानामध्ये कुंडले, मोर पिसळे, कमरेला काय? विनू खोसलेला आहे, पितांबर दिन घेतलेला आहे, हातात सशंक चक्र आहे. असा त्याला काय झाला? तो पक्षी हाताला लागला. तिने काय केला? तो पक्षी जाळ्यात बांधला आणि जसं हायगडबड निघाला. तो म्हणाला, 10 दिवस झाले गुरु महाराज गेले तर त्यांना
मग धावत धावत आला. तिने पाहिलं गुरु महाराज एका दगडावर बसले होते. आतमध्ये गेला. तिने पक्षी कशाखाली ठेवला, एक मोठ्या टोपल्याखाली ठेवला, वर एक मोठा दगड ठेवला तिने असा. धावत गुरुकडे गेला. गुरु महाराज, पक्षी दुर्मिळ होता म्हणे, भेटत नव्हता, पण मी आणला. तर तेव्हा संत म्हणाले, गुरु महाराज म्हणाले, मी जसा सांगला तसाच आणला. हो, तुम्ही जसा सांगला तसाच आणणार. मी आता त्याला कापणार होतो, भाजी करणार होतो, पण तुम्हाला कांदा लसूण चालतो का नाही ते विचारण्याकरता आलो. हो का? हो बरोबर, चल चल पक्षी पाहू. पण गुरु महाराज आले. त्यांनी काय केलं, टोपलं बाजूला केलं, जाळं मोकळं केलं, आणि जाळ्यामध्ये पाहिलं तर प्रत्यक्षात कोण होतं? भगवान परमात्मा पक्ष्याच्या रूपाने होते महाराज. हातात काय होतं? सशंख चक्र होते, मोर मुकुट होता, पितांबर होतं, सावळा रंग त्या पक्ष्याचा होता. असा तो पक्षी महाराज. तेव्हा संत महात्म्याने पाहिलं. तेव्हा हे काय म्हणे काय नाही, तुम्ही त्याचा श्रद्धेचा भाव म्हणे. तुका म्हणे भाव जोडी धरुणी आणि देव विश्रांतीचा होय भक्ती केला तैसा किंवा ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे तैसे व्हावे कृपाळे. सगुण निर्गुणाचा ठाव विठे धरिले पाव विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव. ठीक आहे, संतांचं नाव घेतल्यावर पुण्य प्राप्त होतं, महान लाभ प्राप्त होतं, आणखीन काय विश्रांती जीवाला प्राप्त होती. पण महाराज आम्ही करून ठेवलेलं पाप, त्या पापाचं काय? तुकोबरा म्हणता संतांचं नाव घेतल्यावर पाप काय होतं? निघून जातं शेवटच्या चरणात. पापे
तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. तुकोबराय सांगतात आपण केलेला पाप संतांच्या नामाने जात महाराज. आता पापाचा प्रकार केलीत, पापाचे अनेक प्रकार आहे महाराज. ब्रह्महत्या, सुरापानम स्थेयम गुरुअंग म्हणा महंती पात कन्या हो संसर्गच्या पितेस. शास्त्र आपल्याला सांगतात पापाचे अनेक प्रकार आहेत. त्यात महापाप असो, उपपाप असो, किंवा आपल्याकडे काही पापाचे प्रकार सांगतात ग्रामीण भाषेमध्ये. काय चुल्लनी पाप आहे, पुन्हा कोणतं पाप आहे, कुंडनी पाप आहेत. म्हणजे काय आपण काय करतो ज्यावेळेस चुलीमध्ये सरपण घालतो त्यावेळेस अनेक बारीक जीव जंत मारतात, याला काय म्हणतात चुल्लीनी पाप म्हणतात. कुंडनी पाप आहे, कुंडनी म्हणजे काय आपण दळण करताना अनेक काय गव्हासंगत केली सुद्धा काय होतात रगडतात, त्याला काय म्हणतात असे कुंडनी पाप आहे. अनेक पापाचे प्रकार आहे. पण तुकोबरा म्हणतात संतांचं नाम जप केला की काय होतं, तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. असं दुहेरी फळ तुकोबरा आपल्याला संतांच्या नामाचं सांगतात. पुण्य प्राप्त होतं, पाप सुद्धा निवृत्त होतं. असं संतांचं नाम घेतल्यानंतर ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदित. किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता पापे ज्ञानाग्नीने पापे जळते ही ज्याची आज्ञा. ज्ञानदेव चतुराक्षरी जपेकरी हा सर्वज्ञ. किंवा ज्याच्या आज्ञेने पाप जळतात, नामाने पाप जळतात. असं संतांचं जर आपण नामचिंतन केलं तुकोबरा म्हणतात पुण्य प्राप्त होतं, महानला फुगाट प्राप्त होतं, विश्रांती प्राप्त होतं, आणि सर्वात महत्वाचं आपल्या जीवनामध्ये काय होतं पाप निघून जातं. असं संतांचं आपण जर नामचिंतन केलं आपल्या जीवनामध्ये काय होतं सर्व अनिष्ट निवृत्त होतं आणि काय होतं इष्ट प्राप्ती होती महाराज. म्हणून आपण काय करा अखंड संतांचं नाम जप करा. मग कोणते संत आहे आपल्याकडे आहे ना, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असा संतांचा जर जप केला तर आपल्या जीवनात पुण्यच पुण्य प्राप्त होतं महाराज. हा उत्सव ज्या निमित्ताने चालू आहे तर कशाच्या निमित्त आहे, ज्ञानोबरायचा संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालू आहे महाराज. म्हणून आपण इथं आलं ना, इथं आल्यानंतर काय करा ज्ञानोबरायचा होईल तितकं काय करा नाम जप करा. नाही नाम जप झालं काय करा ज्ञानेश्वरी पारंतरी करा. का एकतरी होवी अनुभवावी, काहीतरी करा. इथं आल्यानंतर प्रदक्षिणा करा, इंद्रायणी माती स्नान करा, हरिपाठ तरी करा, काहीतरी करा. फक्त आपल्याकडून काय केलं घडलं पाहिजे नामचिंतन घडलं पाहिजे. असा हा ज्ञानोबरायच्या संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने उत्सव. आजची प्रथम दिवसाची सेवा आहे. पहिला दिवस कसा असतो मामा, पहिल्या दिवशी पेरणी कशी असती, वापसा झाली की काय पेरणी होत नाही महाराज, मग कशी करावं लागते आपलं वय. पुढं जर पाऊस पडला काही झाला, असा पहिला दिवस आहे. तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं. असं या कार्यक्रमात ज्यांनी मला आमंत्रण दिलं आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज, हरिभक्तपरायण सुखदेव महाराज कोरे आणि हरिभक्तपरायण गुरुवरी हरिओम महाराज डोंगरे, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे नितीन महाराज, किरण महाराज, हे महाराज सुद्धा आहे, बाजीप्रद मंडळी, अजय महाराज आणि ज्यांच्याकडे संयोजन दिलेलं आहे जे आपल्याला 4 दिवस करून खाऊ घालतात, त्यात महिला मंडळ सुद्धा आहे महाराज. त्यात काही 4-5 मंडळी, सुरेश मामा डोंगरे, नामदेव मामा वायाळे, आपले रामेश्वर मामा भोतेकरे, आणखीन कोणीतरी असं 4-5, दिलीप मामा भोसले, अशी बरीच मंडळी, वासुदेव बापा करपे, आणखीन आज बरेच मंडळी महाराज आपल्याला सहकार कोणी तनानी मनानी धनानी जसं होईल तसं सहकार्य करतात. ज्ञानोबराय काय करू त्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य त्यांना प्राप्त हो असो. आणि जाता जाता एक सूचना अशी द्यायची महाराजांचा कोणाचा मग अशी, इथं जे कीर्तनकार कीर्तन करणारे, आज माझं झालं उद्या दुसरे कीर्तनकार असे 8 दिवस 7 दिवस कीर्तनकार आहे, त्या कीर्तनकाराला प्रत्येकाला एक काय वैकुंठवासी दशरथ मामा डोंगरे यांच्या स्मरणानिमित्त काय देणारे एक ज्ञानेश्वरी भेट देणारे. कोण देणारे, जनार्दन मामा पाटील डोंगरे यांच्यातर्फे ती ज्ञानेश्वरी भेटणारे. आता आज आणलेली पण उद्या देतील मला ते, असं गृहीत आपण घेऊ. आणलेले असू द्या, महाराज आले नाही, हरिओम महाराज झाले उद्या येणारे, असं त्यांच्यातर्फे ती सप्रेम भेट भेटणारे असो. ज्ञानोबराय करू सगळ्यांच्या जीवनामध्ये काय हो पाप निघून जाऊ आणि पुण्य प्राप्त होऊ. झालेली चिंतन किती संपवते महाराज. हा ना तुकाराम 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 तुकाराम
Mahavira